हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे प्रज्ञा आणि आजचा ब्लॉग हा खूप 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 इंटरेस्टिंग असणार आहे, कारण मी भेटत आहे माझ्या गर्ल्स गँगला आणि आम्ही सुंदर असा कॉट सेट घालत आहे. सो पटकन रेडी होते आणि आपण जाऊया माझ्या गर्ल्स गँगला भेटायला. आय एम सो एक्सायटेड, कारण आम्ही खूप दिवसानंतर खूप टाईमनंतर भेटत आहोत आणि हे सर्व माझे स्कूल फ्रेंड्स आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड त्यांना भेटायसाठी. तुम्हाला पण दाखवते ते लोक कोण आहे आणि लेट्स सी, आम्ही आज खूप खूप मजा करू. ऑल्सो काही बेस्ट फ्रेंड थिंग्स जे असतात ते पण तुम्हाला दाखवते. सो लेट्स गो फास्ट. तर मी मस्तपैकी अशी रेडी झाली आहे, असा मस्त कॉर्ड सेट वेअर केला आहे. तुम्हाला मी लुक तर दाखवतेच आणि आता पटकन पटकन जाऊया. पहिले जेवण वगैरे करून घेते, बाहेर गेलो त्यामुळे जेवण वगैरे राहिलं आणि पटकन जाऊया आणि सगळ्यांना भेटूया. खूप मजा येईल. हे माझ्या स्कूल टाईमपासूनच्या फ्रेंड्स आहे आणि दे आर लिटरली सो सो नाईस, लाईक क्लोज फ्रेंड्स आहे माझं असं म्हणू शकतो आणि खूप छान आहेत. सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू मीट दॅम. पटकन जाऊया, त्यांना भेटूया, तुम्हाला पण दाखवते. अँड ही गर्ल्स गँगची एक मेंबर आलेली आहे. वेलकम. राहू दे. बढिया दिसत आहे, तुम्ही तर बारीक झाला. हॅलो, नमस्ते. तुमच्या ब्लॉगमध्ये आमचं स्वागत आहे. ओके. हे मस्त मस्त एका दादानी मस्त आंबे आणून दिले आम्हाला. सो ही आहे माझी ती फ्रेंड आणि आम्ही स्कूल टाईमपासून सोबत आहोत. सो इंट्रोड्यूस कर. शरयू. आणि ही आमची शेरू आहे, जिला आम्ही लाडानी प्रेमात म्हणा कायसही म्हणा आम्ही हिला शेरू म्हणतो. होता गर्ल्स गँग. तर आमचा होता गर्ल्स गँग आउटचा प्रोग्राम, पण तो असा बेकार पद्धतीने फ्लॉप झाला आहे. तर आम्ही दोघीच उरलो आहे. तर या आम्ही दोघीच गोष्टी गप्पा करू आता आणि मजा करू. ब्युटिफुल वेदर. हॅलो. जस्ट गर्ली थिंग्स. तर मग त्यांनी मला मार्क्स दाखवले. तर मग मी म्हटलं अरे कितीच भेटलं असणार, युनिट टेस्ट होती. तर मग मी बघितलं असं, अरे एका याच्यात 8, दुसऱ्या याच्यात 16. म्हटलं नाही, मला 16 नाही भेटू शकत. मग मी व्यवस्थित बघितलं, म्हटलं 143 आणि माझंच PRN आहे. म्हटलं ओ माय गॉड 143. मी जे पागलासारखी नाचली. कशी नाचली तू? नाही ते नाही दाखवू शकत कशी नाचली. हे टॉपर फ्रेंड. 2 मुली भेटतात किंवा गर्ल्स गँग भेटते तेव्हा फोटो होणार नाही, व्हिडिओज होणार नाही, रील्स होणार नाही. हे थोडं मुश्किलच आहे नाही का? तर आम्ही पण आता तेच करतो आणि तुम्हाला मस्त मस्त व्हिडिओज आणि रील्स किंवा काही फोटोज हे माझ्या इन्स्टा अकाउंटला नक्की पाहायला मिळेल. तर पटकन जाऊन फॉलो करून घ्या. आणि ही आहे माझी इन्स्टा ID. खरंच सिरियसली मानावं लागेल आणि हॅट्स ऑफ टू ऑल दॅट कंटेंट क्रिएटर्स जे ॲक्च्युली खूप मेहनत घेतात. कारण इथे आम्हाला रील बनवायची होती आणि खरं सांगू का, एक रील बनवण्यामागे म्हणा किंवा एक व्हिडिओ बनवण्यामागे, छोटा व्हिडिओ का असो ना मोठा व्हिडिओ का असो ना, मेहनत तर असतेच ना यार समोरच्याची. त्याला एडिट करणं, त्याला क्रॉप करणं, खूप गोष्टी असतात त्यामध्ये. आणि आम्हाला पण इथे 1-2च व्हिडिओ सर्च करायला, तो कन्सेप्ट काय करायचं, आम्ही साधा सिम्पलच व्हिडिओ बनवणार होतो, पण ते काय करायचं त्याच्यामागे विचार करण्यात देखील खूप वेळ गेला. आणि दॅट टाईम आय रिअलाइज की यार ॲक्च्युली, आणि असं इतकं आपण डिस्कस करतो, इतका विचार करतो आणि जेव्हा आपण एखादी रील पोस्ट करतो किंवा बनवतो, पण जे आपल्याला समोरच्याचं ॲप्रिसिएशन मिळत नाही ना, तेव्हा कुठेतरी का होईना पण असं थोडंसं मन असं डिसअपॉइंट होऊन जातं. अरे आपण तर मेहनत केली पण आपल्याला ॲप्रिसिएशन मिळणे. ॲप्रिसिएशन इन द सेन्स एक लाईक करा, एक छान असं कमेंट करा, सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा, याने समोरच्याला छान वाटतं. बहुत मस्त लॉंग ड्राईव्ह आहे बघा. काहीच नाही, इच्छाच मस्त लंबा रोड आहे, त्याचा चक्कर काटायला आलो. त्याच्या गोष्टीची पण काय होईना, पण इतकी आमचं काय म्हणते तू मॅमे झाली. पण फायनली आम्हाला समजलं मग एकीमेकींना काय सांगायचं होतं. सो खूप 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 मजा केली आज आम्ही दोघींनीच आणि खूप छान वाटलं. आज आम्ही व्हिडिओज काढले, छान छान फोटोज काढले आणि खूप मजा केली. बाहेर देखील फिरायला गेलो होतो. ह्या छोटे छोटे ज्या काही रील्स आहे तुम्हाला नक्कीच माझ्या इन्स्टाला आणि यूट्यूबला पाहायला मिळेल. आता मॅडमला ड्रॉप करायला जायचं आहे. नाही केलं तर चालत नाही का? नाही मला घरी जायचं आहे. हो, ॲक्च्युली ती पण दूर राहते शिकायला, सो घर कोणाला आवडत नाही. सो असंच होता आजचा दिवस.
ॲक्च्युली भेटायचं होतं पूर्ण गँगला, तुम्हाला पण दाखवायचं होतं, पण ॲक्च्युली ते नाही पॉसिबल होऊ शकलं. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टाईम होईल तर तुम्हाला नक्की दाखवते. आणि बस दॅट्स इट. बघू आता समोर काय होतं नक्की. आता मस्त मस्त आम्ही नाश्ता करू. इथे आहे छान उपमा आणि पापड तळले आहे. सो या, सांग खाऊन कसं झालं तर. 1 सेकंड. जमला. ही अशी मुलगी आहे जिने माझा प्रत्येकच टिफिन, म्हणजे प्रत्येकच डेचा टिफिन हिने माझ्यासोबत शेअर केला आहे आणि माझा पण टिफिन काढला आहे. हिला आईच्या हातचं इनफॅक्ट मोठ पोहे, उसळ, बापा हिला काय काय नव्हतं आवडत. इथं लिटरली मला डिमांड करत होती की पाहिजे, आणि अजून पण तसंच आहे. सो या, मला पण हिच्या आईच्या हातचा तो आलूचा पराठा अजूनही चीज टाकून भयानक आवडतो. इट्स नेक्स्ट लेवल यम्मी, खूपच टेस्टी असतो. थँक्यू टू काकू. आणि काकूला सांगशील खूप मिस केलं त्यामुळे त्यांच्या आलूच्या पराठ्याला. नेक्स्ट टाइम नक्की नक्की. आता आम्ही छान एन्जॉय करतो आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळाने. सो फायनली इट्स टाईम टू से बाय बाय. तर मी तिला आता नेऊन द्यायला चालली आहे आणि खूप छान वाटलं, आज खूप मजा आली. आफ्टर अ लॉंग टाईम मी माझ्या स्कूल फ्रेंडला भेटली. सो तर चला आता हिला गेट नाही लागत आहे. अरे यार, तर पहिलीचं गेटचा प्रॉब्लेम सॉल्व करूया. अँड ओके, सो आता हिला बाय बाय करूया. आता नेक्स्ट टाइम कधी भेटतील? नेक्स्ट टाइम आता सप्टेंबर. ओके, डन. सो आम्ही इथे मध्येच थांबलो आहे कारण हा जो स्पॉट आहे ना इथे जो दिसत आहे, इथे आम्ही थांबलो होतो. लाईक आम्ही इतक्या गोष्टीला 1-1.5 तास 2 तास आम्ही इथे गोष्टी केल्या होत्या. 10चा राईट 10च्या लास्ट पेपर. आणि खूप गोष्टी केल्या आम्ही. कितीतरी वेळ इथं उभं राहिलो होतं दोघीच जणी, कारण तेव्हा माझ्याजवळ गाडी होती, मी गाडीनं येणं जाणं करत होती. सो तशा मस्त अशा छोट्या छोट्या मेमरीज आठवत आहे आणि खूप बढिया वाटत आहे. तर आता करू हिला बाय बाय आणि मी जाते थेट घरी. टाटा. सो फायनली आजचा दिवस असा खूप छान असा सुरू झाला आणि खूप छान असा त्याचा एंड देखील झाला. खूप छान वाटत आहे, खूप बढिया फील होत आहे. आणि तसं पण ना, आफ्टर सो लॉंग जेव्हा आपण आपल्या फ्रेंड्सला वगैरे भेटतो आणि त्यांच्यासोबत गोष्टी करतो, टाईम स्पेंड करतो, तर हे खूप छान वाटतं, खूप बढिया फील होतं आणि लाईक कांट एक्सप्रेस. सो खूप छान वाटत आहे मला, असं खूप रिलॅक्स वाटत आहे. खूप दिवस झाले सुट्ट्या वगैरे सुरू होत्या, पण कोणाची जशी भेट वगैरे झाली नाही. फायनली आज भेटलो. सगळ्यांची तर भेट झाली नाही, पण एकीची पण झाली, तर तिला भेटून पण खूप छान वाटलं. आय होप तिला पण मला भेटून छानच वाटलं असेल. नसेल वाटलं ना तरी पण वाटून घे, ओके, जर तू हा ब्लॉग बघत असशील तर. इट्स जस्ट अ जोक. पण खूपच मस्त वाटत आहे. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगाल तुम्ही की तुम्ही तुमच्या स्कूल टाईमच्या फ्रेंड्सच्या अजून पण कॉन्टॅक्टमध्ये आहात का, किंवा तुम्ही पण असं म्हणजे त्यांना भेटता का असं प्लॅन वगैरे करून. आम्हाचं तर आता जनरली भेटणं हे प्लॅनिंगनीच होतं, तसं होतच नाही, कारण सगळेजण आपापल्या एज्युकेशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतले आहे, सगळे आपापल्या ठिकाणी बिझी आहेत. आमच्या सुट्ट्या जनरली मॅच होत नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. इतक्या दिवसापासून ती पण इथेच आहे, मी पण गावातच आहे, पण स्टील आमचं भेटणं होत नाही आहे. सो देर आर सो मेनी थिंग्स, बट स्टील आता भेटणं हे कसं प्लॅनिंगनीच होतं. सो ठीक आहे, पण छान वाटतं. फोटोज क्लिक करतो, मेमरीज क्रिएट करतो, लाईक इट्स अ बेस्ट थिंग. सो मला पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण तुमच्या स्कूल टाईम फ्रेंड्सला भेटता का, आणि जर तुम्ही भेटत असाल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि नवीन व्हिडिओ जो आता नेक्स्ट येईल तो खूप भन्नाट असेल, कारण तो असणार आहे माय फर्स्ट डे ऑफ कॉलेज आफ्टर हॉलिडेज. सो बघू आपण तो पण ते कसा जातो. सो दॅट्स इट. टाटा.